महाड नगर परिषदेच्या निवडणूक मतदानावेळी झालेल्या राडा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप यांनी आपल्या सहकार्यांसह पोलिसांसमोर शरणागती पत्करली। दोन्ही गटातील एकूण 12 जणांना अटक करून महाड पोलिसांनी माणगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार राडा झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुशांत जाबरे आणि शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या संघर्षानंतर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते। या प्रकरणात दोन्ही गटातील 12 जण 2 डिसेंबर पासून फरार होते। 22 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयानं सरकार आणि पोलिसांवर ताशेरे ओढत आरोपींना पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले। त्यानंतर 23 जानेवारी रोजी सकाळी 10:15 वाजता विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेठ हे सर्व महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले। पोलिसांनी त्यांची सुमारे 6 तास चौकशी केली। याच प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 5 आरोपींनीही शरणागती पत्करली। यामध्ये प्रदेश सरचिटणीस हनुमंत जगताप, जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, तालुकाध्यक्ष निलेश महाडिक, श्रेयस जगताप आणि जगदीश पवार यांचा समावेश आहे। सर्व 12 आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्यांना माणगाव न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली। रविवारी या सर्व आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी काळे यांनी दिली। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।